नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला 30 छातीचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. 30 साईज कटिंग. पहिली मी योगपट्टीला हे देऊन घेते, योगपट्टी तयार करून घेते. योगपट्टी अशी उलटी सुलटी होऊ नये, एकाच बाजूच्या दोन्ही होऊ नये म्हणून आधी पूर्ण पिन करून घ्यायची, पूर्ण टाचणी लावून. बघा अशी व्यवस्थित. जे आपलं योगपट्टी जेव्हा लावतो तेव्हा एका बाजूच्या दोन्ही होणार नाहीत. सरळ बाजूवर योगपट्टी ठेवून घ्यायची आहे. आता याच्यावरती अस्तरवरती दापटीप मारून घ्यायचे. अस्तरच्या वरती मारायचे, पिसावरती नाही मारायचे. अस्तरवरती दापटीप मारून घ्यायचे. पूर्ण एक्स्ट्राचा कपडा जो आहे आपला पिसाचा तो कापून घेऊ. मेन अस्तरचा पीस तसाच ठेवायचा आहे. अस्तर आता इथून ही अशी योगपट्टी सरळ करायची आणि इथून पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायचे. म्हणजे पाव इंचावरती शिलाई मारून जरा कपड्याचे जोडे खूप जात आहेत ना पिसाचे. अशी मेजरमध्ये योगपट्टी तयार करून घेतली मी. आता ही एका बाजूला ठेवते. आता आपण कटोरीला टीप मारून घेऊया. बाही आहे, साईड पट्टी आहे, साईड पट्टी तयार करून घेऊया. ही बाजू इकडे घ्यायची आहे अशी आणि ही अशी, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. हे दोन बाजू अशा समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. इथून आपण कटोरी जॉईन करतो तो ती बाजू आहे ही पण इथे असं इकडे मुंडा इकडे मुंडा ठेवून उलटा आहे हा पीस. उलट्या पिसावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि अशी कडेकडेने शिलाई करून घ्यायची.
हे पण असंच करायचं. हे कटोरीच्या समोरासमोर ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची. पूर्ण याचं लावूनच घ्यायचं, म्हणजे कसं तुम्हाला चुकता येणार नाही, चुकायला होणार नाही नवीन शिकणाऱ्यांना. एक एक पार्ट केला तर तुम्हाला चुकणार. त्याच्यामुळे समोरासमोर दोन्ही कटोऱ्या ठेवून किंवा कोणतेही पार्ट असतील समोरासमोर ठेवताना टीप मारून घ्यायचे. एका बाजूचेच होणार नाहीत मग. हाय केला तर दार ओढून घ्या. पूर्ण सगळे पार्ट आधी एकत्र शिवून घ्यायचे आणि मग ब्लाऊज कसं पटापट होतं. सगळे पार्ट एका अस्तरचे जॉईन करून घ्यायचे. मग ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही. उलट सुलट सरळ बघून घ्यायचं व्यवस्थित ब्लाऊज. अस्तरवरती टीप मारायचे. आता अस्तर आणि हे असं पलटी मारून पिसावरून दाबशिलाई मारायची. दाबशिलाई द्यायच्या इथून. व्यवस्थित सरळ करत
पाऊस खूप पडतोय, विंडोतून सगळं पाणी येते. हे बघा, इथून असं जरासा हा कट द्यायचा आहे, इथून मुंड्यामधून पूर्ण हात शिवून घ्यायचे आणि मग त्याला आकार द्यायचा आहे. पूर्ण हाताला हात जॉईंट करून पूर्ण फिनिशिंग द्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे मुंड्यामध्ये कुठे कमी जास्त होत नाही. रेडी आहे, कटोरी रेडी आहे. आता कटोरीला टक्स मारायचा आहे. कटोरी आपली पूर्ण 1.25 इंचाची कटोरी घ्यायची आहे. 1.25 इंचाचा आडवा टक्स आणि उभा टक्स 3.25 इंचावरती येतोय. बरोबर 3.25 इंचावरती हा टक्स येतोय. आणि ही अशी शिलाई घेतल्याच्या नंतर ही अशी शिलाई इथे पॅक करून घ्यायची. परत इथे टोकाजवळ आपण आलो वरती की ही पॅक करून अशी उलटी परत फिरवून अशी रिटर्न मागे यायचं. आपण जर इथे कट केलं, हे बघा, आपण जर इथे हा बघा आपला टक्स आहे, इथे जर आपण कट केलं तर कटोरी नंतर पूर्ण शिलाई सोडून देते. इथे कट केलं तर मग इथून रिटर्न फिरून परत इकडे येऊन इकडे शिलाई कट करायची. इथे हा दोरा कट करायचा, इथे कट करायचं नाही. इथे केल्यामुळे काय होतं, कटोरी सुटत येते इथून टक्स. हा टक्स ओपन होत येतो. हे बघा कसला टक्स मस्त कटोरी आली आहे, सुंदर अशी. हे बघा अशी कटोरी यायला पाहिजे. आणि कटोरी जेव्हा आपण योगपट्टीला जोडणार तेव्हा इथून
ही बटनपट्टी आहे, इथून ही इथे बटनपट्टी येते, इथून अर्धा इंच इथून असा कट करायचा। हे बघा, इथून दाखवते मी। कटोरीवरती कटोरी ठेवायची अशी, हे बघा अशी, आणि सरळवर सरळ बाजू ठेवायची आहे अशी, आणि ही बाजू आहे बटनपट्टीची। हे बघा, बटनपट्टीच्या बाजूला अर्धा इंच आकार द्यायचा आहे। इथे अर्धा इंच थोडासा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा। मग योगपट्टी इथे व्यवस्थित बसते, आणि ही बटनपट्टी सुद्धा आपली मोठी होत नाही, मेजरमध्येच राहते। जर इथे आपण भाग हा कट नाही केला तर आपली बटनपट्टी सुद्धा मोठी होऊन जाते। हे बघा, इथे कट करायचं आहे। तर हा आपले भाग तयार झालेत, कटोरीचे पार्ट। हे बघा, सेम अगदी। आता मी बाजूची पट्टी लावून घेते। योगपट्टी खालच्या बाजूने लावायची आहे कटोरी। हे बघा, साईड पट्टीच्या खालच्या बाजूने, गळ्याकडच्या बाजूने नाही लावायचं आहे, योगपट्टीच्या बाजूने लावायची आहे। जिथे आपण योगपट्टी जॉईन करणार तिथून हा टक्स लावला, ही खेचायची नाही आहे, जसं आहे तसं लावत यायचं आहे, परफेक्ट होते मेजरमध्ये। हे टोक थोडंसं राहत असते, इथे फिटिंग करून घ्यायची आहे डबल शिलाई मारून। परत रिटर्न येऊन त्याच्यावरून एक शिलाई एक्स्ट्रा मारायची आहे, जेणेकरून कटोरी उसवू नये म्हणून। कपडा सिल्कमध्ये असेल तर कटोरी वाढते, कारण तो कपडा थोडा ताणणारा असतो। या काठाच्या साडीचा कपडा ताणत नाही, त्याच्यामुळे कसं मेजरमध्ये बरोबर कटोरी बसते। आता याच्यावर अजून एक शिलाई मारायची आहे। ओव्हरलॉकची मशीन असेल तर ओव्हरलॉक हाताबरोबर करून घ्यायचं आहे। मी आता ओव्हरलॉक करते। बघा, मी ओव्हरलॉक करून घेतलं, माझी ओव्हरलॉकची मशीन आहे, त्याच्यामुळे मी ओव्हरलॉक करून घेतले। ओव्हरलॉक केल्यानं की कसं फिनिशिंग छान दिसतं ब्लाऊजचं। हे बघा, आतल्या बाजूने ब्लाऊज बघायला पण सुंदर वाटतंय। हे बघा, किती छान मस्त असं फिनिशिंग येतं। आता इथे मी योगपट्टी जॉईन करते। हा योगपट्टीचा भाग आपण इथे कट करून घेतलाय एक्स्ट्रा। हे टोक पुढे ठेवायचं आहे, म्हणजे कसं कटोरी बरोबर बसते। हे टोक जे कटोरीचं आहे ते किंचितसं पुढे ठेवायचं आहे, पाव एक सूदवर, आणि कटोरी लावायला सुरुवात करायची आहे। आणि कटोरी जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा जो टक्स आहे कटोरीचा तो बटनपट्टीकडे वळवायचा आहे, त्याच्यामुळे हा टक्स कसा छान उभा राहतो, बसत नाही। हा जो टक्स आहे ना, हा कटिंग केला, हा बटनपट्टीच्या बाजूला याला फिरवायचा असा। मग हे बघा, कटोरीला मस्त असं उभार येतो असा छान असा। जर ह्या बाजूला फिरवलं तर कटोरी एवढी पण काही खास बसत नाही।
हे बघा थोडंसं असं टोक वरती राहतंय ते ठेवायचं आणि कटोरी लावायला सुरुवात करायची. लहान साईज आहे, मेजरमध्ये अजिबात मागे पुढे होत नाही. कटोरीसुद्धा परफेक्ट, आणखीन योगपट्टीसुद्धा अजिबात कमी जास्त होत नाही. जेव्हा आपण इथून किंवा इथून सुरुवात करतो शेवट करतो तेव्हा पूर्ण शिलाई पॅक करून घ्यायची, अर्धवट सोडायची नाही. त्याच्यामुळे काय होतं, कपडा सुटत नाही. कपडा आपला आपण पॅक नाही केलं तर सुटतो, म्हणून तो पॅक करून घ्यायचा. आता ही पट्टीवरती इथून दाब शिलाई मारायची, पण इथून मी आता ओव्हरलॉक करून घेते. हे बघा ही साईड पट्टी आहे, हिला ओव्हरलॉक केलं की अजून लुक छान येतो आणि ब्लाऊज पण खूप दिवस टिकतो, असा दोरे जात नाहीत त्याचे. हे बघा कमी जास्त अजिबात, योगपट्टी जेवढ्याच तेवढीच पुरली आहे. मेजरमध्ये टक्स घेतलाय. हे बघा इथून सुद्धा मी ओव्हरलॉक करून घेतलंय. आता हा भाग असा, आता इथे हा भाग असा खाली करून ह्याच्यावरून सरळ बाजूने दाबटीप मारून द्यायचे आहे. हे बघा इथून फिनिशिंग मग छान येतं. एक्स्ट्रा इंच कपडा कट करून घेतला. हा भाग तयार झालाय. बघा इथून आता बटन पट्टी. आता इथून मी दाब शिलाई मारून घेतले. हे बघा अशी योगपट्टीला दाब शिलाई मारायची. मग कसा हा टक, हे जी शिलाई आहे ना ती इकडे तिकडे होत नाही. हे बघा हे बघा ही हुक पट्टी ह्या बाजूला, बटन लूक पट्टी, लूक इकडे असं ठेवून त्याच्यावरती हा उलट भाग असा ठेवायचा आहे. ही सरळ भागावरती पलटी मारायची आहे. अशी इथे प्लेट धुमड घालून शिवून घ्यायची आहे. आता हे असं ह्या बाजूला घेऊन असं घ्यायचं आहे. इथे थोडीशी अशी धुमड मारायची. लूक पट्टी थोडीशी मोठी ठेवायची, म्हणजे मधी हुक लावल्याच्या नंतर जो गॅप पडतो ना तो पडत नाही. ही अशी तयार झाली आहे.
लूक पट्टी, याच्यावरती हुक लावायचे, लूक करायचे. बघा त्याची पट्टी ही अशी घ्यायची आहे, मागून वरती घ्यायचे सरळ पिसावरती. आणि हुक पट्टी करताना सरळ बाजूवरती बघा, सरळ बाजू ठेवायची याची हुकाची. हे बघा ही सरळ बाजू आहे आणि ही सुद्धा सरळ बाजू आहे. अशी ठेवून याला थोडीशी अशी प्लेट मारायची अर्धा इंचाची आणि परत लावून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण असं ओढून घ्यायचं इकडे आणि एक्स्ट्राचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. अशी दुमड घालायची आहे. 1 इंचाची हुकपट्टी तयार करायची. एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आहे. हा तसाच नाही ठेवायचा, मग ते जाड होऊन पट्टी जाड होते. इथून वरून दाब शिलाई मारायचे, इथे वरती मारायचे, एक्स्ट्रा पट्टी वरती मारायचे. ते आतमध्ये मग पलटी केल्यानंतर आतल्या बाजूने जाते अशी. हे बघा इथे परफेक्ट घ्यायचं आहे. मग इथे हे एक्स्ट्रा कपडा आहे तो हा कट करून घ्यायचा आहे. इथून दाब शिलाई मारायची 1 इंचावरती. इथून सुद्धा अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण असं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा असं मस्त असं गोल करा. छाती आहे 30. हे बघा 7.5 इथे येत आहे. एवढी मार्जिन राहिले ब्लाऊजसाठी फिटिंग करायला. असा इथे पूर्ण ही पट्टी अशी मोजून घ्यायची आहे. इथे बरोबर लावायची. बघा एक पट्टीला बरोबर हे वरती खाली अजिबात नाही. आणि ह्या गळ्याची पट्टी वाढली काय बघून इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पट्टी वरती खाली होत नाही. हे बघा ते बघा एवढं मोठं होतं, कट करून घेतलं आहे. इथे पण जरासा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता गळ्याला गोट मारून घ्यायचा आहे. गोटसाठी क्रॉस पट्टी कापून घ्यायची. एक्स्ट्रा पट्टी कापून घ्यायची आहे आणि अशी आतल्या बाजूने फिरवायची किंवा बाहेरच्या बाजूने फिरवली तरी चालेल. हे बघा पूर्ण असं व्यवस्थित ओढायची नाही, गळ्याची पट्टी ओढायची नाही. गोट मारताना आहे तशी हळूवार लावून घ्यायची. बघा हा असा परफेक्ट. इथून नख मारून घ्यायचे थोडं, किंवा कैचीच्या साह्याने असं नाही देऊन घेतलात तरी चालेल. फिनिशिंग चांगलं येतं गोटचं. आता हा असा एक्स्ट्राचा कपडा आहे आणि हा गोटसाठी लावलेला. याला अशी थोडीशी अर्धा इंचाची अशी दुमड घालायची, जेणेकरून ते आपल्या दाबच्या बरोबरच ती पट्टी येईल. दाबा एवढी पट्टी आली की गोट अजिबात मागे वरती खाली होत नाही, परफेक्टच येतो.
नवीन जर असतील, नवीन शिकणाऱ्यांसाठी, त्यांना जर गोट सरळ जमत नसेल तर बघा ही गोटची जी रेष आहे तिथून असं खडूने आखून घ्यायचं आहे. हे बघा असं आखून घेतलं की गोट मारायला सोपं जातं आहे. असं आखून घ्यायचं आहे खडूने, दिसतंय का? मग त्यांना गोट इकडे तिकडे होत नाही. गोट कसा एका लेवलला येतो, वरती खाली होत नाही. आणि गोट मारताना सावकाश हळूहळू घ्यायचा आहे, त्याला आकार देत. बरोबर त्या शिलाईच्या इथे जसं आपण खास तयार केली गोटसाठी त्याच्यातून बरोबर दोरा घेऊन यायचं आहे. त्यासाठी तुम्ही पेनाने नाही खडूने केलात की तुम्हाला कळेल. ते शिलाई पॅक करून टाकायचे. हे बघा किती सुंदर गोट आलाय तो बघा. हे बघा मस्त असा गोट आलाय.